तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती पीएफ रिलेटेड सर्व व्हिडिओ घेतोय आणि एक प्लेलिस्ट सुद्धा आपण त्याच्या मागे बनवलेली आहे. म्हणजे अजून बनवलेली नाही, आपण आता बनवणार आहे. जवळपास 3-4 व्हिडिओ आपण पीएफ रिलेटेड घेतलेले आहेत. आता पीएफ रिलेटेड जे काही कामं असतील त्याची सर्व प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती असणार आहे. आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण पीएफ रिलेटेडच काही बघणार आहे. तर आपण आज बघणार आहे की पीएफ जर तुमचा एकापेक्षा जास्त आयडी मध्ये असेल, म्हणजे तुम्ही एक सोडून जास्त ठिकाणी काम केलेलं असेल, तर तो जो पीएफ आहे तुम्हाला जर काढायचा असेल इन फ्युचर कधी सुद्धा, तर त्याला तुम्हाला एका शेवटच्या आयडी मध्ये ट्रान्सफर करायला लागतं. जेव्हा आपण ट्रान्सफर करणार त्यानंतर पूर्ण पीएफ आपण एकाच आयडी मधून काढू शकतो. असं समजा की आता तुम्ही एका ठिकाणी काम केलंय 6 महिने, त्याला सोडले, अजून दुसऱ्या कुठल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये गेलाय, तिथं काम तुम्ही करताय. आता जो मागचा पीएफ आहे 6 महिन्याचा, तो तुम्ही काढू शकत नाही पूर्ण, थोडाफार काढू शकता. ऍडव्हान्सचा फॉर्म भरून ऍडव्हान्स मध्ये थोडाफार काढू शकता, पण जो काही राहिलेला आहे तो पीएफ तुम्हाला पूर्ण फॉर्म भरून काढता येत नाही. पूर्ण जो पीएफ आहे तो काढता येत नाही फॉर्म भरून. त्यासाठी तुम्हाला जी लेटेस्ट आयडी आहे तिथं ट्रान्सफर करायचा असतो. तर मग तुमचं एका ठिकाणी असो, म्हणजे एकापेक्षा जास्त ठिकाणी, 2 ठिकाणी असो या फिर 10 ठिकाणी असो, कसं तुम्ही एक सोबत सगळा पीएफ ट्रान्सफर करू शकता हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक्झिट डेट टाकायला लागते. मागचं काम कधी सोडलं होतं त्याची तारीख टाकल्यानंतर आपण ट्रान्सफर करू शकतो. तोपर्यंत तारीख नाही टाकलेली तोपर्यंत ट्रान्सफर करू शकत नाही, आणि जोपर्यंत आपण तारीख नाही टाकलेली तोपर्यंत आपण ऍडव्हान्स काढू शकतो. अशी ही पूर्ण सिस्टम असणार आहे. आता कशा पद्धतीने ट्रान्सफर करायचं हे आपण आजच्या व्हिडिओच्या मध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचंय. आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा झालेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, आणि या व्हिडिओजला आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरत जाऊ नका मित्रांनो. तर चला मग व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला क्रोमवरती यायचंय. इथे लिहायचंय पीएफ विड्रॉल मेंबर होम. पहिलीच लिंक मिळणार आहे तुम्हाला, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, मेंबर होम या लिंकवरती. या प्रकारची विंडो तुमच्या समोर येणार आहे, आणि याची लिंक, या वेबसाईटची लिंक सुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. आता इथे तुम्हाला सर्वात पहिले लॉग इन करायचं आहे. कुठल्याही पीएफचं काम करायचं असेल तर हीच वेबसाईट आहे. आता इथे बघा, सर्वात पहिले आपल्याला काय करायचंय की आपल्या जेवढ्या आयडी आहेत त्यामध्ये किती पीएफ हे आपण एक वेळ बघून घेऊया. म्हणजे मी इथे ओपन केलेलं आहे. जर तुम्हाला नसेल बघायचं तरी चालते. आपल्याला काही अमाऊंट टाकायला लागत नाही की किती अमाऊंट ट्रान्सफर करायची आहे. जो काही पीएफ असेल त्यामध्ये तो ट्रान्सफर होतो, पण आपण एक जस्ट बघतोय की कोणत्या आयडी मध्ये किती आहे. तर इथे बघा तुम्ही, एका आयडी मध्ये 11,221 रुपये आहेत, एका आयडी मध्ये 2,653 रुपये आहेत. तर आपल्याला काय करायचंय, हे जे 2,653 रुपये आहेत ते 11,221 मध्ये ट्रान्सफर करायचे. तर इथून आपण आयडी नंबर बघू शकतो. शेवटला बघा 258 आहे, 2000 जिथं पीएफ आहे त्याचा नंबर, आणि 588 आहे ज्याच्यामध्ये 11,221 आहे. तर आपल्याला 88 मध्ये, म्हणजे 588 मध्ये 258 ला ट्रान्सफर करायचंय. तुम्हाला नसेल बघायचं तरी चालतंय, आणि जर बघायचं असेल तर हे पीएफ कसा बघायचंय हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवून देईल. खूप छोटीशी व्हिडिओ बनणार आहे त्यासाठी, 1 मिनिटाची. कारण ही जी वेबसाईट असते पीएफ पासबुक, तुम्ही सर्च केलं तर तिथं तुम्ही लॉग इन केलं की तुम्हाला इथे पीएफ पाहायला मिळतो किती आहे तुमचा कोणत्या आयडी मध्ये. पण इथे फक्त आयडीचा नंबर दिसतो, नाव दिसत नाही. ठीक आहे. आता आपण इथे लॉग इन करून घेऊया. सर्वात पहिले यूएन नंबर टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा टाका, आणि साइन इन बटनावरती क्लिक करा. तुमच्या रजिस्टर नंबरवरती एक लॉग इन ओटीपी येणार आहे लॉग इन साठी. त्यामध्ये ओटीपी आयडी असतो 4 डिजिटचा, आणि आपला पासवर्ड असतो 6 डिजिटचा. जो 6 डिजिटचा असेल त्याला तुम्ही इथं बॉक्समध्ये टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका, आणि सबमिट बटनावरती क्लिक करा. आलेल्या पॉपअपला लेटरवरती क्लिक करून कट करू शकता. आता इथे बघा, लेफ्ट साईडला यायचं व्ह्यू नंतर सर्व्हिस हिस्ट्री. सर्व्हिस हिस्ट्रीमध्ये आल्यानंतर इथे दाखवतं की आपण कुठं कुठं काम केलेले, कुठल्या आयडी मध्ये, कुठल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम केलेले. तर इथे बघा, इथे यांचे 2 आहेत, तुमचे 2 पेक्षा जास्त असू शकतात. ठीक आहे. इथे जसं की आपण बघून घेतोय की कोणत्या आयडी मध्ये किती पीएफ आहे. आता आपल्याला बघितलेलं आहे आपण की 258 चा पीएफ आपल्याला 588 मध्ये ट्रान्सफर करायचा आहे. आता इथे बघा, कोणाचीच डेट टाकलेली नाहीये. डेट ऑफ एक्झिट मध्ये नॉट अवेलेबल लिहिलेलं आहे, जसं की डेट ऑफ जॉईनिंग मध्ये तारीख असते, पण कधी सोडलेली आपल्याला माहिती नाही. आता मी तुम्हाला पुढे दाखवतो कसं तुम्हाला तारीख टाकायची आहे. तर इथे यायचंय मॅनेज मध्ये सर्वात खाली मार्क एक्झिट. इथं आल्यानंतर बघा, इथे लिस्ट येणार आहे आयडींची. तर तुम्ही त्याच आयडीची डेट टाकू शकता ज्याचा गॅप झालेला आहे तुम्हाला 2.5 महिन्याच्या वरती. आता जसं आपण श्री साई सर्व्हिसेसला जर क्लिक केलं तर इथे बघा, इथे दाखवतोय डेट ऑफ एक्झिट कॅन ओनली बी अपडेटेड आफ्टर 2 मंथ ऑफ लास्ट कॉन्ट्रीब्युशन मेड बाय द एम्प्लॉयर. कॉन्ट्रॅक्टरनी पीएफ भरला ज्या तारखेला, तिथून पुढे तुमचा 2 महिन्याचा गॅप असायला पाहिजे. तर आपल्याला SM ऑटोला पहिले एक्झिट डेट टाकायची, म्हणजे काम सोडल्याची तारीख. आता आपल्याला माहित नसतं आपण कोणत्या तारखेला सोडली, पण इथं मंथ दाखवतं की तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये सोडली होती. तर इथं बघू शकता तुम्ही जून 2021 ला सोडलेलं आहे. आता आपल्याला तारीख तर माहित नाहीये की आपण कोणत्या तारखेला सोडलंय, तर शेवटची तारीख आपण इथे सिलेक्ट करायची. सेम पुन्हा रिसिलेक्ट करायची तारीख कन्फर्म करण्यासाठी. पुढच्या बॉक्सला सुद्धा क्लिक करून सेम डेट इथे सिलेक्ट करा, आणि इथे कारण द्यायचंय की तुम्ही का काम सोडलेलं आहे. तर इथे लिस्ट मधून सर्वात खाली यायचंय
केसेशन शॉर्ट सर्व्हिस एनी अदर जे रिझन आहे ते आपल्याला सिलेक्ट करायला लागणार आहे. इथे आता कन्फर्मेशन वरती क्लिक करायचंय, रिक्वेस्ट ओटीपीच्या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. पॉपअप येईल, त्याला येस करा. तुमच्या रजिस्टर नंबरला एक 6 डिजिटचा ओटीपी पाठवला जाईल, तो तुम्हाला इथे रेड झालेल्या बॉक्समध्ये टाईप करायचा आहे. आता खाली इथे चेक मार्क लावा, आय हॅव रीड द बिलो पॉइंट्स केअरफुली, आणि खाली सबमिटचा एक ऑप्शन तुम्हाला ओपन होईल. जसं तुम्ही ते टिक मार्क लावणार त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करा. एक पॉपअप येईल अपडेट म्हणून, त्यावरती क्लिक करा अपडेट वरती. आता इथे बघा तुमची डेट ऑफ एक्झिट अपडेटेड सक्सेसफुली, म्हणजे काम सोडल्याची तारीख तुम्ही इथे टाकलेली आहे. ओके बटनावरती क्लिक करा. इथे खाली दाखवून तुम्ही कोणाकोणाचे डेट टाकलेले आहे. तर यांची एकच आयडी म्हणून आपण एकच डेट टाकलेली आहे. आता तुमचं डेट टाकून झालेलं आहे. आता तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे. तर ट्रान्सफर करण्यासाठी ऑनलाईन सर्व्हिसेसचा एक ऑप्शन मिळेल, त्यामध्ये 2 नंबरचा ऑप्शन आहे, 1 मेंबर 1 PF अकाउंट ट्रान्सफर, यावरती क्लिक करायचंय. आता इथे आल्यानंतर खाली या. इथे बघा तुम्हाला 2 ऑप्शन मिळतात, प्रिव्हियस एम्प्लॉयर आणि प्रेझेंट एम्प्लॉयर. तर नेहमी आपल्याला प्रेझेंट एम्प्लॉयर जो असतो त्यामध्ये PF ट्रान्सफर करायचा आहे. मागच्या आयडी मध्ये ट्रान्सफर करून आपण पुन्हा अटकणार आहे, त्यापेक्षा जी फ्रेश आयडी आहे जिथं आपण सध्या काम करतोय त्यामध्ये सर्व PF ट्रान्सफर करायचा. मागच्या जेवढ्या पण आयडी असेल त्यांच्या सगळ्यांचा आपल्याला प्रेझेंटलाच ट्रान्सफर करायचं, म्हणून प्रेझेंट एम्प्लॉयर यावरती क्लिक करायचंय. आता इथे तुम्ही 2 पद्धतीने ते आयडी सर्च करू शकता, एक तर मेंबर आयडीने किंवा UN नंबरने. मेंबर आयडी बघण्यापेक्षा इथे आपल्याला वरतीच दिलेला असतो UN नंबर, ज्याने आपण लॉग इन करतो, तो नंबर इथे टाकायचा आहे आणि गेट डिटेल या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर ज्यांच्या डेट तुम्ही टाकलेल्या असतील त्यांची लिस्ट इथे येणार आहे. आता इथे बघा इथे एकच आहे म्हणून आपण एकच सिलेक्ट करतोय. इथे संपूर्ण लिस्ट येईल, तुम्हाला 1 बाय 1 करून इथे ऍड करायचे. कंपनीचं नाव तुम्ही बघू शकता कन्फर्म करण्यासाठी, चेकमार्क लावायचं त्यावरती. ऍड केलं की ते चेकमार्क लावलं की ऍड होतं. आता जी लिस्ट राहणार खाली ते सर्व लिस्ट ऍड करण्यासाठी वरती मेंबर नेम जे आहे त्यावरती क्लिक करा. नंतर खाली या आणि इथे आता एक कन्फर्मेशन त्यावरती क्लिक करून गेट OTP या बटनावरती क्लिक करा. पॉपअपला ओके करा. तुमच्या रजिस्टर नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला समोर एंटर OTPचं जे ऑप्शन आहे त्यामध्ये टाईप करायचा आहे. आता आपली एकच आयडी म्हणून आपण एकच घेतली आहे. तुम्ही 1 बाय 1 करून इथे तुमचे जेवढे आयडी असतील ते सर्व सिलेक्ट करा. एक सोबत सर्वांची रिक्वेस्ट जाणार आहे. आता OTP टाकला त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करा. आता सबमिट केलं की इथे खाली तुमची लिस्ट येणार आहे की तुम्ही कोणत्या आयडी मधून कोणत्या आयडी मध्ये PF ट्रान्सफर करण्याची रिक्वेस्ट केलेली आहे. जसं की प्रिव्हियस अकाउंट नंबर असणार आहे आणि प्रेझेंट अकाउंट नंबर असणार आहे. प्रिव्हियस राहणार आहे की ज्याच्यातून आपण ट्रान्सफर करतोय आणि प्रेझेंट राहणार आहे ज्यामध्ये आपण ट्रान्सफर करतोय. तर याला फॉर्म 13 म्हणतात. तुम्ही याची PDF इथं क्लिक करून डाउनलोड करू शकता. आता यामध्ये बघा पार्ट A मध्ये तुमचे डिटेल्स असणार आहे आणि पार्ट B मध्ये तुम्ही कुठल्या आयडीचे PF ट्रान्सफर करताय त्याचे डिटेल असणार आहे. आणि सेकंड आणि C मध्ये असणार आहे की तुम्ही कुठल्या आयडी मध्ये ट्रान्सफर करताय. म्हणजे जसं की आपण SM ऑटो जे आहे त्यामधून ट्रान्सफर करतोय श्री साई सर्व्हिसेसला. तर या प्रकारे तुम्ही हे PDF डाउनलोड करून ठेवू शकता तुम्हाला ट्रॅक करण्यासाठी. याचं स्टेटस इथं बदलत राहते. ट्रॅक क्लेम स्टेटस वरती जाऊन तुम्ही स्टेटस बघू शकता की तुमचा जो ट्रान्सफर आहे तो आता कुठे अटकलेला आहे, एम्प्लॉयरकडे अटकलेला आहे की फील्ड ऑफिसला अटकलेला आहे. 10-15 दिवसांनी तुम्ही जर बघितलं तर PF तुमचा ट्रान्सफर झालेला तुम्हाला दिसून जाईल. तर मित्रांनो, दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओजला आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. भेटू मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.